सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हाला नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी जाईल आहे नाशिकला. फक्त नाशिकलाच नाही तर नाशिकहून आम्हाला लगेच सुरतला निघायचं होतं. ड्युटी केली आणि संध्याकाळची वेळ होती आणि निघाली नाशिकला जाण्यासाठी. ट्रॅव्हलरची बॅग होती, खूप जड होती आणि लोकलने प्रवास करणं एवढ्या गर्दीची ट्रॅव्हलरची बॅग घेऊन खूप कठीण होतं. कशी ट्रेनमध्ये चढले आणि पोचले कल्याणला, कारण कल्याणहून जी एक्सप्रेस आहे ती येणार होती. मग नंतरून तिकडे गेली आणि एक्सप्रेस आली. नशिबाने एक्सप्रेसमध्ये ही जागा भेटली आणि मी पोचले नाशिकला पोचल्यानंतरून पप्पा मला घेण्यासाठी आलेले होते आणि तिथे 10ला पोचले आणि लगेच आम्हाला सुरतला निघायचं होतं 11 वाजता. पटकन जेवण वगैरे केले, फ्रेश झाली आणि आम्ही सर्वजण निघालो सुरतला जाण्यासाठी. आता सुरतला का चाललो आहे? सुरतला बहिणीचं लग्नाचा लेहंगा वगैरे घेण्यासाठी चाललो आहे आणि बऱ्याच वर्षानंतर असं वाटतं की आम्ही पूर्ण फॅमिली फिरायला जातो आहे, अशी एक वाईब आली. नंतरून ट्रॅव्हलर्स आली, खूप कलरफुल ट्रॅव्हलर्स होती आणि खूप छान वाटत होतं. असं मस्त प्रवास रात्रीचा छान वाटत होता. मध्ये थोडा ब्रेक घेतला होता ट्रॅव्हलर्सने. मग नंतरून सापुतारा वगैरे लागला होता आणि सापुताराचा घाट म्हणजे खूप डेंजर असं रात्रीचा बघायला भीती वाटत होती. आणि सकाळी पोहोचलो आम्ही 6 वाजता सुरतला पोचल्यानंतरून मावशीच्या घराचा 1 ते 1.5 तासांचं अंतर. मग खूप थकलो होतो सर्वजण, कारण ड्युटी करून लगेच नाशिकहून परत सुरतला थोडं कठीण होतं. मग मस्तपैकी सुरतला पोचलो. इकडे दोघं भाऊ चेतन आणि शुभम बसले होते, पत्रिका बघत होते ते लग्नाची. फ्रेश वगैरे झालो, मस्त सुरती नाश्ता, खमणी आणि समोसे आणलेले होते. चाय एन्जॉय करत आम्ही मग नंतर फ्रेश झालो आणि निघणार होतो शॉपिंगसाठी. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.